नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. तर त्यासाठी मी छान अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे. एक जुडी कोथिंबीर इथे आपण वापरणार आहोत. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी चिरून घेत आहे. आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत. तुम्ही लाल मिरचीही वापरू शकता. मी जवळपास 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड केलेलं आहे आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर वड्या बनवण्यासाठी आपण हरभरा डाळीच्या पिठाचा इथे वापर करणार आहोत. तर मी 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ इथे वापरलेलं आहे. ते बारीक चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे हळद ॲड करत आहे. अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर आता ओवा ॲड करणार आहे. ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी आता तेलाचं मोहन जे आहे ते ॲड करत आहे. म्हणजेच तेल गरम करून ते मी यामध्ये थोडंफार ॲड केलेलं आहे. आणि हिरव्या मिरच्याची जी पेस्ट बनवलेली होती तर ती ॲड करून घेतलेली आहे. आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण त्याचा गोळा बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्यानुसार वड्या त्याच्या गोल अशा वड्या वळून घ्यायच्या आहे. हे जे पीठ आहे ते हाताला चिटकतं, त्यामुळे थोडं तेल लावून आणि त्यानंतर वड्या बनवून घ्यायच्या आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. स्टीलचं भांडं वापरायचं आहे. त्यानंतर त्यावरती चाळणी ठेवायची आहे आणि ज्या वड्या आहे त्या चाळणीमध्ये ठेवायच्या. त्यापूर्वी त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या वड्या ज्या आहे त्या उकळायसाठी ठेवायच्या आहे. त्यावरती झाकण जे आहे ते घट्ट बसणारच हवं, म्हणजे त्यामधून वाफ जी आहे ती वरतून अशी बाहेर नाही गेली पाहिजे, आपल्या वड्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे छान अशा शिजतील. आपल्या पूर्ण वड्या शिजलेल्या आहेत छान. थंड झाल्याच्या नंतर अशा बारीक गोल अशा काप करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. हे बघा, वड्या एकदम छान क्रिस्पी होतात, टेस्टी लागतात. बिना सोड्याच्या केलेल्या आहेत, त्यामुळे तेलही जास्त ॲब्झॉर्ब होत नाही. तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता. रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सिंपल आहे, त्यामुळे जास्त वेळ पण लागणार नाही. व्हिडिओ आवडला तर